त्याने आवाज नाही येत म्हणून विषय नाही म्हणजे मी आपला ॲड्रेस विसरली आहे म्हणून मी सोबत घेऊन जात आहे. कुठे आहे तुम्ही? आम्ही शुक्रवारी वाडीमध्ये राहतो. हां कुठे जात होत्या? इथं फिरायला आले होते तर त्यांना सांगत आहे तू त्यांना आवाज मला घरी जायचं आहे म्हणून पण त्यांना आवाज नाही येत आहे आणि आता दिसत नाही त्यांना घरी जायचं आहे. नाही आता आम्ही शुक्रवारी वाडीमध्ये राहतो म्हणजे ॲड्रेस माहीत आहे पण मला दिसत नाही. आम्ही फक्त फिरत होतो असे तर आम्हाला तुम्ही आम्हाला दिसले आम्हाला मदत पाहिजे म्हणून आम्ही आलो. तुमचं नाव काय आहे? माझं नाव साक्षी आहे. तुमच्याकडे फोन वगैरे आहे का? नाही. तुम्ही कोणासोबत आले होते इकडे फिरायला? नाही पण हा अचानक घेऊन द्या. तुमचा नंबर पप्पाचा नंबर म्हणजे पप्पा मी कॉल करू शकते त्यांना सांगते तुमचा ॲड्रेस आणि मग तुम्हाला तिथे घरी नेऊन देतील तुम्हाला ते. हॅलो हॅलो काकाजी आणखी तुम्ही आमची मदत तुमचं नाव केल्याबद्दल मला त्यांचं नाव साई. मी चष्मा घराची विसरलेली. आणि दादाचं नाव तुम्ही कुठून निघाले होते? घरूनच? घरून निघाले होते का कुठे गेले होते तुम्ही? माहीत नाही मी अचानक तुम्ही बाहेर निघाली होती मी रस्ता घरच्या सोबत तुम्ही आले नाही का? नाही घरच्यांना सांगितली नाही. ठीक आहे तुमचे फोटो येतो आपण. कोण येणार आहे? यांचं नाव काय? दादाचं नाव तुमच्या सोबत आहे त्यांची फ्रेंड आहे त्यांचे नाव काय तुमच्या दादांचा? तुम्ही ओळखता ना त्यांना? हो. कोण आहेत ते? मला नाव नाही माहीत पण मी त्यांना दादाच म्हणते. असं द्या मग यांना आपण त्यांचे पण येत आहे तोपर्यंत आपण थांबू तिथं मग ते आल्यावर आपण जाऊ. अरे बाळा तुम्ही इथे तुम्ही कुठे गेल्या होत्या? मला वाटलं तू इथेच फिरत असेल मी साईडलाच होती माझ्या साईडच्या गार्डनमध्ये गेली होती मला वाटलं तू तिथे असेल. बरं तू पण येते हो हो मी माझीच नेबर आहे मी साईडच्या ठिकाणी राहते. असे कुठं पण सोडून नको ना यांना. सोबत सोबत घेऊन जायचं. चल चला